मी गेले 3 वर्ष झाले दरवर्षी इथे येतो आहे आणि बाबांचं दर्शन घेतो आहे आणि ज्याला आपण म्हणतो की हळूहळू प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट होत जाते, त्याप्रमाणे हे मंदिर आजच्या तारखेला एवढं उत्कृष्ट आणि एक प्रसन्न असं वातावरण निर्मित करणारं मंदिर इथे उभं राहिलेलं आहे. साईबाबांचे आशीर्वाद सुनील भाऊ आणि त्यांच्या परिवारावर नेहमीच होते आणि त्याच्यामधनं सुनील भाऊ आता एक वेगळ्या याच्यावर या मंदिर आणि या परिसराचा सगळा विकास त्यांनी केला आहे. खूप आनंद आहे या सगळ्या गोष्टींचा आणि शेवटी हिंदू सनातन हे सगळे शब्द खरे प्रत्यक्षात उतरवणारे कमी लोक असतात, त्याच्यावर जाणारे बघणारे बोलणारे हे हजारोच्या लाखोच्या झुंडीने येत असतात. पण कोणीतरी एकजण असा देवाने जोरून पाठवलेला असतो की त्याच्या हातून हे कार्य घडत राहावं. ते काम सुनील भाऊ जवळ आणि त्यांच्या परिवाराने केलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार हे खांद्याला खांदा लावून इथे काम करतात आणि हे एक तीर्थस्थान आता झालेलं आहेच, पण याच्यापेक्षाही मोठं मला वाटतं पुढच्या 1 वर्षात अजून डेव्हलपमेंटची कामं इथे होणार आहेत आणि हे भारतातनं शिर्डीला गेल्यानंतर परत इथे यायला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं आणि अभिमान आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव तालुक्यातल्या पाळदीसारख्या गावात ही मंदिर आपलं साईबाबांचं उभं राहिलं. मी सुनील जव्हार, नितीन भाऊ लड्डा यांचे आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचं अभिनंदन करतो की आम्हाला एका चांगल्या ठिकाणी येऊन साईबाबांचे दर्शन घेता आले. सगळं नियोजन आयोजन रोज 2 वेळा मिळून 5 ते 10 हजार लोक जेवण करत आहे आणि हा पूर्ण 1 सप्ताह हा कार्यक्रम सगळा चालतो. खूप आनंद आहे. असंच यांच्या हातून चांगली सेवा समाजाची घडत राहो. कोणतेही माध्यम असेल, शेवटी ही सेवा जेव्हा आपण देतो त्याच्यामागे कोणताही आपला उद्देश नसतो की ह्याच्यातनं आपल्याला काही मिळायला पाहिजे. ही मनाने सगळ्या गोष्टी घडत असतात. मी परत एकदा आपला सुनील भाऊ जव्हार आणि त्यांच्या परिवाराला आणि मित्रपरिवाराला जाहीरपणे अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीने आणि मला इथे येऊन आज खूप आनंद झाला. परत पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी 25वं वर्ष धूमधडाक्यामध्ये मनवला गेला पाहिजे याची तयारी निश्चितच आत्तापासून सुरू करण्यात येईल. 25 वर्षाकडे आता ही वाटचाल चालू आहे. 25व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे. मंदिराचं जर आता परिसर जर बघितला तर मंदिराचा नवीन जीर्णोद्धार झालेला आहे. अयोध्या नगरमध्ये रामरायाचं मंदिर बनवताना जो दगड वापरण्यात आलेला आहे तोच दगड या ठिकाणी देखील वापरण्यात आलेला आहे. कसं बघतात आपण?